शहरातील पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांतील विलंब खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाला दिला। उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि नागाळा पार्क परिसरातील अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या मागणीनुसार आयोजित बैठकीत त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना नागरिकांसमोरच धारेवर धरलं। नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबत अनेक तक्रारी मांडत प्रशासनाच्या सक्रियतेबद्दल नाराजी व्यक्त केली। यावर क्षीरसागर यांनी पाणी वितरणात कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, सर्वांना समान पाणीपुरवठा मिळावा याची दक्षता घ्यावी, तसेच अपुऱ्या पाणीपुरवठ्याची कारणे शोधून तात्काळ अहवाल सादर करावा अशा सूचना दिल्या। ज्या ठिकाणी नवीन पाईपलाईन आवश्यक आहे त्या ठिकाणाचा आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। अमृत 1 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन कामातील 7 वर्षांच्या विलंबाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मे 2026 अखेरपर्यंत सर्व प्रलंबित कामे पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला। बैठकीस महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।